नमस्कार मित्रांनो, मी अतुल मोरेश्वर खांडगे, तुमचं अतुल खांडगेस वर्ल्ड या यूट्यूब चॅनलतर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, उमरस ते आळंदी कार्तिकी पायवारी 2022 या व्हिडिओ सिरीजमध्ये आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत श्री मुक्ताई मातेच्या पालखीचा दुसऱ्या दिवसाचा प्रवास, अर्थात नारायणगाव ते पेठ दरम्यान प्रवासाची काही क्षणचित्र. पालखी सोहळ्याच्या नारायणगाव ते पेठ प्रवासादरम्यान नारायणगाव ते मंचर काही टेक्निकल कारणांमुळे चित्रीकरण होऊ शकले नाही, म्हणून आजच्या ह्या भागामध्ये आपण फक्त मंचर ते पेठ दरम्यातल्या प्रवासाची क्षणचित्र बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण पालखी सोहळ्याच्या मंचर ते पेठ या दुपारनंतरच्या प्रवासाचे क्षणचित्र बघूया. आता आपण बघत आहोत आपला पालखी सोहळा मंचर येथे दुपारच्या भोजनासाठी थांबलेला आहे. श्री मुक्ताई मातेची पालखी आता मंचरवरून निघत आहे. आता आपला पालखी सोहळा अवसरी घाटामधून मुक्कामाच्या ठिकाणी अर्थात पेठकडे चालला आहे. देवन कळे संध्या गुरुविना अनुभव कैसा कळे विना दैवत दिसल्या विना प्राप्त विना हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माता संगती तरुण पाय हरे मुखे मना पुण्याना कोण करी बोध झाला तो निरोनिया केला आईचा मुरला अनुभवाच्या वाती उजळल्या ज्योती आयुषी समाप्ती झाली के आला वाची गणना कोण करी नित्य सत्य मिथ्य हरी पाठ जाती न भावी दृष्टी राम कृष्ण उच्चार अनंतराची तपादी कळप पळती पुढे हरे हरे हरी मंत्र हा शिवाचा तया मुक्ती ज्ञान देवा पाठ नारायण नाम हरि मुखे मना कोण करी. श्री मुक्ताई मातेची पालखी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी अर्थात पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे पोहोचलेली आहे आणि तिथे पोहोचल्यावर वारकरी माऊली आनंदाने नाचत आहेत. मित्रांनो, उमरस ते आळंदी कार्तिकी पायवारी व्हिडिओ सिरीजमधल्या पहिल्या भागामध्ये आपण पालखी सोहळ्याचा उमरस ते नारायणगाव प्रवास बघितला. आजच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या भागामध्ये आपण
पालखी सोहळ्याचा नारायणगाव ते पेठ प्रवास बघितला. तर आता पुढील व्हिडिओमध्ये तिसऱ्या भागामध्ये आपण पेठ ते भामफाटा असा पालखी सोहळ्याचा प्रवास बघणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ जरूर बघा. धन्यवाद. श्री मुक्ताई माता पालखी सोहळ्याच्या प्रवासादरम्यान दुसऱ्या दिवशी झालेल्या प्रवचन आणि कीर्तन कार्यक्रमांचा आता आपण आढावा घेऊया. सकाळी एकलहरी येथे हरिभक्तपरायण सुरेखाताई शिंदे यांचं प्रवचन झालं. आणि दुपारी भोजनाच्या वेळेस मनसर येथे हरिभक्तपरायण भिक्खू महाराज आनंदराव यांचं प्रवचन झालं. आणि संध्याकाळी पेठ येथे मुक्कामाच्या ठिकाणी हरिभक्तपरायण माऊली महाराज कुसुरकर यांचं कीर्तन झालं. मित्रांनो, उंब्रज ते आळंदी ह्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाच्या दरम्यान ज्या अन्नदात्यांनी वारकरी माऊलींसाठी नाश्त्याची आणि भोजनाची सोय केली त्यांची नावे आपण आता बघूया. सकाळचा नाश्ता आणि चहा पाणी एकलहरी येथे हरिभक्तपरायण किसन महाराज डोके यांनी उपलब्ध करून दिला. आणि संध्याकाळी वनखेड मळा पेठ येथे श्री प्रशांत शेठ पवळे आणि श्री बबन महाराज भालेराव यांनी वारकरी माऊलींसाठी चहा पाणी आणि नाश्त्याची सोय केली. आणि ज्या अन्नदात्यांनी जेवणाची सोय केली ते असे आहेत. दुपारी मंचर येथे श्री भगवान शेठ हांडे, श्री मधुकर मारुती हांडे आणि श्री मिलिंद विठ्ठल हांडे यांनी वारकरी माऊलींसाठी जेवणाची सोय केली. आणि संध्याकाळी पेठ मुक्कामी श्री महेंद्र शेठ हिरवे आणि सौ वर्षाताई हिरवे यांनी वारकरी माऊलींसाठी जेवणाची सोय केली. मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलतर्फे उंब्रज गावात चित्रित झालेले सर्व व्हिडिओ पाहायची इच्छा असेल तर तुम्ही अतुल खानगेस वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्यायची. तिथे प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथे उंब्रज नंबर 1 या प्लेलिस्टवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला आपल्या गावात चित्रित झालेले सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. मी मनापासून आभार मानतो उंब्रज ग्रामविकास ट्रस्टचे, माऊली वारकरी संघटनेचे, श्री महालक्ष्मी प्रासादिक भजनी मंडळ आणि उंब्रज ग्रामपंचायतीचे, ज्यांनी उंब्रज ते आळंदी कार्तिकी पायी पालखी सोहळा सुरू केला. त्याचबरोबर मी आभार मानतो सर्व वारकरी माऊलींचे, ज्यांनी आपल्या व्हिडिओ सिरीजसाठी चित्रीकरण करण्यासाठी योग्य ते सहकार्य केले. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर, घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा. त्याचबरोबर अतुल खानगेस वर्ल्ड हा आपला यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा. बरं, मी आता तुमचा निरोप घेतो. खुश राहा, सुरक्षित राहा. तुमचाच अतुल मोरेश्वर खांडगे. गणपती बाप्पा मोरया.